4-5 दिवसाखाली तरी मला फोन केला होता की अशी आमची यात्रा येणार आहे आणि तो नियोजन करा, परंतु मी बाहेरगावी असल्यामुळं मला यायला उशीर होतो, म्हणून मी दाडे अप्पा आणि साई गंधापुरात जबाबदारी देऊन गेलो होतो। ही यात्रा समाजाच्या विविध मागण्यासाठी जरी असली तरी एक समाजाचा सामाजिक एकोप जोपासण्यासाठी आहे। जसं बसव कल्याण ते फार मोठं महात्मा बसवण्याचं जसं काही विद्यापीठासारखं फार मोठं कार्य आहे तिथं, तसं मोठं महाराष्ट्रात कुठेही नाही। त्यासाठी आपण जो हा लढा सुरू केला आहे त्या लढ्याला आमच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आमचा पाठिंबा राहील। तुम्ही ज्या ज्यावेळेस आम्हाला बोलवताल त्यावेळेस आम्ही तुमच्या मागण्यासाठी तुमच्यात सहभाग नोंदवू। महात्मा बसवण्याचं कार्य फार मोठं आहे आणि महात्मा बसवण्याचे पूर्णावती पुतळा विधान भवनात राहणं, विधानसभेच्या सभागृहाचा परिसरात राहणं हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे। आपण म्हणतात की सुरुवात लोकशाहीची ज्या बसवण्याने केली त्या बसवण्याचा पुतळा लोकशाहीच्या मंदिरात राहणं ही काळाची गरज आहे। आपण ही यात्रा काढलात, यात्रा देवरुमात नेल्याबद्दल आपण आभार व्यक्त करतो आणि आपण आम्हाला वेळ देऊन आपला इथं सत्कार करण्याचा आम्हाला योग लाभून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपली यात्रा यशस्वी हो यासाठी ईश्वराची प्रार्थना करतो। जय हिंद। ज्या उद्देशानं ही लिंगायत संघर्ष यात्रा निघालेली आहे त्याची पार्श्वभूमी आता सुमित भाऊंनी सांगितली की 10 वर्षामध्ये मागे भाजपची सत्ता होती। मागच्या 10 वर्षात त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्या पूर्ण तर केल्याच नाहीत, पण परवाच मंगळवेढ्याला काही खासदार आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मंगळवेढ्याला सभा घेतली। खरं तर एखाद्या वेळेस सभा एखाद्या ठिकाणी केव्हा घेतली जाते तेव्हा संकल्प पूर्ती होते, एखाद्या आम्ही घोषणा केली आणि त्याची पूर्ती झाल्यानंतर खरं तर सभा घेतली जाते। मंगळवेढ्याला 10 वर्षापूर्वी त्यांनी 500 कोटी रुपये जाहीर करू मंगळवेढ्याला एक जागतिक स्वरूपाचं स्मारक करू। मंगळवेढा आपल्या सगळ्यांना मी माहिती असावं म्हणून सांगतो, मंगळवेढा ही महात्मा बसवण्यांची कर्मभूमी आहे, जिथे महात्मा बसवण्यांनी समतावादी विचार सांगितला आणि तिथून कर्नाटक, महाराष्ट्र आणि विविध राज्यामध्ये त्यांचे शरण तयार होऊन पसरले। असं मंगळवेढा ही त्यांची एक खूप मोठी कर्मभूमी आहे। त्या कर्मभूमीचा प्रचार प्रसार व्हावा, तिथून विचारांचे प्रचार प्रसार व्हावं, महात्मा बसवण्यांचा शरण साहित्य, बसववादी विचार, समताधिष्ठित विचार महाराष्ट्रात प्रसारित व्हावं म्हणून तिथे एक जागतिक स्वरूपाचं स्मारक व्हावं यासाठी अनेक जण लढाई देतात। माजी आमदार गंगाधर पटणी साहेबांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा पाठपुरावा केला होता। त्यामुळं ते स्मारक तर लांबच राहिलं, तिथं स्मारकाची काहीच प्रगती झाली नाही आणि इतर मागण्याही अनेक मागण्या आहेत, ज्या मागण्या निळकंठजी ताकबीडकरांनी या पत्रकात सांगितलेलं आहे त्या मागण्या कुठल्याच पूर्ण झाल्या नाहीत। बार्टी आणि आरटीच्या धर्तीवर लिंगायतांसाठी सुद्धा एक विशेष अशी व्यवस्था असावी, जिथं मुलांना शिक्षणासाठी मार्गदर्शनासाठी सुविधा होईल, अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन निळकंठजी ताकबीडकर निघालेले आहेत। त्यांच्या या यात्रेला आम्ही सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपण सगळे जाणतात, आपण सगळे जाणकार आहात की महात्मा बसवण्यांचा विचार हा माणसाला माणूस म्हणून जोडणारा होता, पण आता भाजपचं जे काही धोरण आहे ती माणसाला जात, धर्म आणि विविध ज्या काही गोष्टी सांगून माणसाला माणसापासून तोडण्याच्या गोष्टी हे भाजप सरकार करत आहे आणि भाजपचे सगळे पदाधिकारी करत आहेत। अशा पार्श्वभूमीवर तुमची यात्रा ही सर्वसामान्य सर्व जाती धर्मातल्या माणसांना जोडत महात्मा बसवण्यांचा विचार पेरत आपण मंगळवेढ्याला जाल आणि तिथून या सगळ्या भाजपच्या ज्या काही खोट्या म्हणजे प्रोपगंडा जो चालू आहे त्या प्रोपगंडाचा आपण सगळा पर्दाफाश करत परत एकदा या महाराष्ट्रामध्ये हा समतावादी विचार रुजावा यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो। या सभेसाठी आदरणीय पद्मनाभ सहकार तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी दाडे अप्पा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी ही या संघर्ष यात्रेसाठी त्यांचं स्वागताचे नियोजन केलं, त्याबद्दल आपलाही आणि थांबतो। आचारसंहिता आहे आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये सावकारांना प्रश्न पडला असेल की अचानक यांनी या यात्रेचं का नियोजन केलं, पण आज महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती खूप बिकट इथल्या व्यवस्थेने करून ठेवलेली आहे आणि मला वाटतं की ज्यावेळी महाराष्ट्रासह देशामध्ये लोकांवरती अन्याय अत्याचार होतात, लोकांमध्ये संभ्रमित वातावरण निर्माण होतं, त्यावेळी काही जाणकार मंडळी इतिहासाकडे जाऊन पाहतात। याचं एक महत्त्वाचं उदाहरण मला मुद्दाम या ठिकाणी सांगावं वाटतं। मी काल परवा पवार साहेबांना भेटलो, त्यावेळी ते पुढं बाबासाहेबांचं पुस्तक वाचत होते, म्हणजे एवढा त्यांचा राजकीय अनुभव आहे, ते सगळे महाराष्ट्रातला प्रत्येक भाग जाणून आहेत, तरी ते त्यावेळी पुस्तक वाचत होते। म्हणजे देशात आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर आज एका महापुरुषांच्या विचाराची गरज आहे आणि महात्मा बसवण्ण असे महापुरुष होते ज्यांनी जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस पण जोपासलं
आज आपल्या सगळ्यांची परिस्थिती काय आहे? आपण वेगवेगळ्या समुदायातून जरी येत असलो तरी आपल्या सगळ्यांचे प्रश्न एक आहेत. आपण सगळे शेतकरी, कष्टकरी, कुटुंबामध्ये वेगवेगळे प्रश्न, समविचारी लोक आहोत. पण सध्याची जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे, आपण स्वतःच्या जातीचा गर्व बाळगतोय, आपण केवळ स्वतःच्या प्रश्नाला महत्व देतोय. यापुढे जाऊन माझं यामध्ये काय साध्य होईल ही भूमिका आपण पुढे घेऊन चाललोय. अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्मारकाचाच मुद्दा का निवडला? स्मारक खरं तर आत्मचरित्र माणसाला वाचल्यानंतर लढायला बळ देतं. तसं माणसांची, महापुरुषांची स्मारकं पाहिल्याच्या नंतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाठीमागच्या काळातला आपला इतिहासाची जाणीव होते आणि त्या इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ही भावना आमची होती. आणि खरं तर मागच्या काही दिवसामध्ये आमच्या समाजातले असेल किंवा भाजपच्या लोकांनी असेल, विशेषतः लिंगायत समुदायामध्ये, बहुजन समाजामध्ये जातीय विष पेरण्याचं काम चालू केलेलं आहे. समाजामध्ये संभ्रमित अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या व्यवस्थेला हाणून पाडण्यासाठी कुठेतरी महात्मा बसवण्यांचा विचार मला अतिशय महत्वाचा वाटला. आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या निवडणुका अतिशय शांत आणि संयमानं महाराष्ट्र या निवडणुकीला पुढे गेला पाहिजे, ही देखील आमची भूमिका आहे. पण सध्या सत्तेसाठी वाटेल त्या टोकाला जाण्याचे प्रयत्न इथले राज्यकर्ते करत आहेत. पण 12व्या शतकात महात्मा बसवण्यांनी लोकशाही दिली, लोकशाहीचा अर्थ सांगितला, शासन कोणासाठी चालवायचं ही जी भूमिका होती महात्मा बसवण्यांची, गावामध्ये खेडोपाड्यात रस्त्याच्या कडेला खितपत पडलेल्या माणसाला बसवण्णांनी 12व्या शतकात उराशी कवटाळलं आणि त्या माणसाच्या समस्या खरं तर महात्मा बसवण्णांनी जाणून घेतल्या. म्हणून आजचे राज्यकर्ते काही विशिष्ट वर्गासाठी काम करतायत, काही विशिष्ट विचारासाठी काम करतायत. मला वाटतं ही बंधनं बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांनी तोडून काढली पाहिजे. आम्ही यात्रेला जरी लिंगायत संघर्ष यात्रा नाव दिलं असलो तरीही महात्मा बसवण्णा बहुजन महापुरुष होते. त्यांचा विचार हा बहुजनांच्या कल्याणाचा होता. ही भूमिका आम्ही सातत्यानं मांडतोय. हे सगळं सांगत असताना महात्मा बसवण्णांच्या स्मारकाचा एक खूप मोठा इतिहास आहे. 2010 सालाच्या आधीपासून अनेक या समाजामध्ये लढे उभारले गेले महात्मा बसवण्णांचं स्मारक व्हावं म्हणून. आपल्या सगळ्यांना माहित आहे की महात्मा बसवण्णांच्या वरती कर्नाटकाचं सरकार खूप मोठ्या प्रमाणावरती काम करतं. कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्णांच्या नावाने वेगवेगळे स्कीम चालवल्या जातात, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तिथलं सामाजिक संतुलन राहावं यासाठी सुद्धा महात्मा बसवण्णांचा विचार ते सरकार पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतं. पण आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे? ज्या मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवण्णांचा सुरुवातीला वावर झाला, जिथून महात्मा बसवण्णांच्या विचाराला खरं तर जीवनाला वाटचाल मिळाली असं म्हणावं लागेल. त्यांच्या जीवनातला सुरुवातीचा आणि महत्वाचा काळ मंगळवेढ्यात गेला. ती महात्मा बसवण्णांची कर्मभूमी मंगळवेढा. पण आज जर आपण मंगळवेढ्याला गेलो, काही लोक आपल्या जिल्ह्यातले ज्यांना नव्यानं काहीतरी मिळालं पक्षाच्या वतीनं, त्यांचं पक्षासाठी काही योगदान असेल, एखाद्या संघासाठी योगदान असेल, पण त्यांचं लिंगायत समाजासाठी कुठलंही योगदान नाहीये, अशी लोक आमच्या समाजामध्ये नको तो विचार करण्याचं काम करतायत. आम्ही लिंगायत नाहीये, आम्ही काहीतरी आहोत, वेगळा आमचा विचार आहे. पण मला या यात्रेच्या माध्यमातून मुद्दाम सांगायचंय, महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. लिंगायत समाज हा महात्मा बसवण्णांच्या विचाराला मानतो. आम्हाला राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी, मनोहर माऊलींनी खूप देदीप्यमान इतिहास दिलाय. तोच आमचा खरा इतिहास आहे. संघ आणि भाजपाचे लोक जर जातीवादी आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारा इतिहास जर आमच्या समाजात पेरू पाहत असतील तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. ही भावना घेऊन आम्ही खरं तर माणसाला माणूस जोडण्यासाठी आम्ही यात्रा घेऊन निघालेलो आहोत. हे सांगत असताना आपल्या सगळ्यांना, काही लोक काल परवा मंगळवेढ्याला गेले, समाजामध्ये लिंगायत समाजात जसे बहुजन समाजात असंतोष आहे. आमचा समाज थोडा सदन आहे, व्यापारामध्ये, अर्थकारणामध्ये सगळी लोक चांगली असतात, त्यामुळे ती उठाव करत नाहीयेत. पण आमच्या समाजात सुद्धा असंतोष आहे. मंगळवेढ्याला काल 6000 खुर्च्या टाकल्या गेल्या, पण 600 सुद्धा लोक नव्हते. याची कारण काय आहेत? तुम्ही 2014ला गव्हर्नमेंटमध्ये आले, गव्हर्नमेंट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं की 500 कोटी जाहीर केले आणि बसवण्णांचं स्मारक होईल. छत्रपती शिवरायांचा स्मारकाचा मुद्दा तसाच त्यांनी पेंडिंग ठेवलाय, अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्याचा. यासोबत हिंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभार करून ते सुद्धा मुद्दा पेंडिंग ठेवलाय. असे नको तेवढे कुठेतरी भावनिक वातावरण तयार करायचं, हे सगळं कधी केलं जातं? केवळ निवडणुकांच्या पुढे केलं जातं. महात्मा बसवण्णांच्या विचाराचा इथं आला की महात्मा बसवण्णांच्या विचाराला आम्ही वंदन करतो, महात्मा बसवण्णांचं असं काम होतं, तसं काम होतं, हे काहीतरी बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रमित अवस्था निर्माण करायचं. ही भावना भाजपाच्या लोकांनी निर्माण केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचाराला मानणारे लोक जास्त प्रमाणात राहतात. ते लोक भाजपाला जो पारंपरिक
भाजपचा वोटर समजत होते लिंगायत समाजाला, तो वोटर आता कुठेतरी महाविकास आघाडीकडे आणि काँग्रेसकडे प्रवाहित झालाय, ही त्यांना जाणीव झालेली आहे. म्हणून ते पुन्हा राजकीय द्वेषातून किंवा मताचं राजकारण करण्यासाठी समाजाचा इतिहास बिघडवण्याचं काम ही लोक करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांना ठणकावून सांगायचंय, स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा स्वतःचं काहीतरी निर्माण करण्यासाठी तुमचं गावच्या एका सरपंचाचं जेवढं योगदान एखाद्या समाजासाठी आहे किंवा त्या गावासाठी योगदान आहे, तेवढं सुद्धा तुमचं योगदान आमच्या समाजात नाहीये. मी जबाबदारीने बोलतोय अतिशय. तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजासाठी कुठलंही काम केलेलं नाहीये. केवळ एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या विचारधारेमध्ये काम करायचं, तो विचार लोकांच्या माथ्यावरती मारायचा आणि आमचा समाज जो इतर समाजाशी जुळून वागतो त्या लोकांमध्ये विष पेरायचं आणि भाजपाकडे लोक कशी काय प्रवाहित होतील ही विचारधारा लोकांमध्ये प्रवाहित करण्याचा प्रयत्न काही मनोवादी सनातनवादी जे नव्याने खासदार झाले ते लोक तो विचार प्रवाहित करण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर माझं वय नाहीये, मी तुमच्यापुढे बोलायला प्रगल्भ नाहीये, माझ्या वयाएवढा तुमचा राजकीय अनुभव आहे. पण तरुण म्हणून, महात्मा बसवण्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून माझी एक जबाबदारी आहे. समाजामध्ये काही जर चुकीचं घडत असेल तर मग समाज कुठलाही असेल, महापुरुषाच्या विचाराला तिलांजली दिली जात असेल त्यावेळी खरं तर आपण सगळेजण पेटून उठलं पाहिजे. आपण आपल्या जोपर्यंत समाजाचा इतिहास अबाधित ठेवत नाही, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचं अस्तित्व घडवू शकत नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. त्याप्रमाणे आमच्या समाजातल्या काही फितूर लोकांना, आमच्या समाजातल्या काही वातावरण दूषित करणाऱ्या लोकांना हाताशी धरून भाजपचे मनोवादी सनातनवादी लोक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांचा तो डाव हाणून पाडण्यासाठी महात्मा बसवण्यांचा विचार घेऊन ज्या भागामध्ये खरं तर लिंगायत समाज बहुसंख्येनं राहतो त्या भागामध्ये आम्ही हे प्रश्न घेऊन जात आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राची संख्या 12 कोटी आहे, त्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त समाज लिंगायत समाज आहे. त्यामध्ये लिंगायत समाजामध्ये बरेच लोक व्यवसाय करतात, उद्योग करतात, त्यामधनं गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतात. या लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं हे भावनिक मुद्दे, जातीय द्वेषाचे मुद्दे, धर्माचे मुद्दे कुठेतरी पुढे घेऊन न येता लिंगायत समाजासाठी आज कुठलीही एकही शैक्षणिक संस्था नाहीये जी महाराष्ट्र शासनाने विविध संस्थांची निर्मिती केली. मराठा समाजासाठी सारथी आहे, बार्टी आहे, महाज्योती आहे, ह्या सगळ्या संस्थेची स्थापना केली गेली. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात लिंगायत समुदाय राहत असताना लोक गावामध्ये राहतात, खेड्यात कितपत राहतात, पण आमच्यासारखे तरुण काही पुण्या मुंबईला जाऊन शिक्षण घेऊ पाहतात. त्यावेळी शासनाची कुठेतरी जबाबदारी असते त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहणं. आज सगळ्या समाजासाठी संस्था निर्माण करण्यात आल्यात, पण शैक्षणिक लाभ देण्यासाठी लिंगायत समाजासाठी कुठलीच संस्था नाहीये. मग या लोकांनी, ज्या लोकांना कुठेतरी वेगळं राजकारण करायचंय त्या लोकांनी या मुद्द्याकडे लक्ष देणं म्हणजे महत्वाचं होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक तहसीलला प्रेत तहसीलमध्ये नेऊन ठेवले जातात अंत्यसंस्कारासाठी जागा नाही म्हणून. खूप आंदोलन होतात, मोर्चे होतात. यासाठी कुठेतरी शासकीय पातळीवरती अंत्यसंस्कारासाठी योजना राबवणं अपेक्षित होतं. यापुढे जाऊन आरक्षणासाठी महाराष्ट्रात होरपळून निघालाय. आरक्षणाला जातीचे रूप दिले गेले, पण लिंगायत समाजातल्या काही पोट जातींना खूप पूर्वी आरक्षण मिळाले. पण आज आमच्या समाजाची अवस्था काय आहे? वाणी नावाला आरक्षण आहे, वाण्यातल्याच लिंगायत वाणीला आरक्षण नाहीये, त्याच्यातल्या लिंगडर असेल तर त्याला आरक्षण नाहीये. आमची या माध्यमातून सरकारला दुसरी देखील विनंती आहे की लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आपण एक शुद्धीपत्रक काढावं. कारण की सख्या भावाच्या एकाच्या टीसीवरती लिंगायत आणि एकाच्या वाणी आहे. ज्याला वाणी आहे त्याला आरक्षण आहे आणि ज्याला लिंगायत आहे त्याला आरक्षण नाहीये. ही कसली भूमिका आहे? नांदेड जिल्ह्यातले लिंगायत लोक हे आरक्षणाच्या कक्षेत आहेत, लातूरचे लोक आरक्षणाच्या कक्षेत नाहीयेत, धाराशिवचे नाहीयेत, सोलापूरचे नाहीयेत. हे खरं तर एक अन्यायकारक भूमिका इथले राज्यकर्ते वटवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मागची 10 वर्ष ही लोक सत्तेमध्ये आहेत आणि या लोकांना प्रश्न विचारणं आपलं कर्तव्य असताना हे लोक प्रश्नापासून दूर पळून भावनिकतेचं राजकारण करायचं आणि लिंगायत समाजाच्या माथ्यावरती स्वतःचा इतिहास मारायचा आणि स्वतःचा इतिहास म्हणजे त्यांचा इतिहास निर्माण करायचा हा प्रयत्न त्यांचा चालू आहे. पण या लिंगायत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला एक जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितोय, संघाचा आणि भाजपाचा इतिहास म्हणजे लिंगायत समाजाचा किंवा बहुजन समाजाचा इतिहास होऊ शकत नाहीये. आमचा इतिहास हा 12व्या शतकातला आहे. आमच्या इतिहासाला खूप मोठी क्रांतिकारी वळण आहे. 1,96,000 जंगमांच्या कत्तली झालेल्या आहेत, असंख्य शरणांनी जीव दिलेला आहे. महात्मा बसवण्यांचं वचन साहित्य आहे, ज्या वचन साहित्याच्या आधारावरती छत्रपती शिवरायांचा असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, तो वैचारिक लढा पुढे जात आहे आणि तोच वैचारिक लढा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. देगलूर येथील सगळे आम्ही लिंगायत समाजाच्या, बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला मी प्राकर्षाने विनंती करेन, आजची वेळ अत्यंत महत्वाची आहे. यावेळी आपण सगळेजण सजग,
आणि पुढे जाणं अपेक्षित आहे. आपण प्रमुख लोक इथे उपस्थित आहोत. प्रमुख लोकच मला वाटतं की धोरण ठरवू शकतात. प्रमुख लोकच लोकांचा विचार बदलू शकतात आणि आपण विचार बदलणारे लोक आहोत. त्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्याही ठिकाणी जाऊ, ज्याही ठिकाणी आपण जाऊन बोलत असो, लोकांना कन्व्हिन्स करत असो, त्यावेळी आपण महापुरुषाच्या विचाराचा टच आपल्या कुठल्या तरी राजकारणाला असावा. आणि मला वाटतं की आपण विचाराचं राजकारण करावं. राजकारण करत असताना जोपर्यंत आपण एखाद्या तत्वाशी, एखाद्या विचाराशी बांधील राहत नाही, तोपर्यंत मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करू शकत नाही किंवा आपल्याला अपेक्षित असणारं काम आपण उभं करू शकत नाहीये. त्यासाठी आम्ही महात्मा बसवांच्या विचाराशी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असो, आम्ही महात्मा बसवांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. लिंगायत समाजाच्या लोकांना वाटत असेल की हा एवढा सगळा बोलतोय, उद्या सरकार आलं तर काय होणार आहे. मी 7-8 मिनिटं काल पूर्व पवार साहेबांच्या पुढे बोललो, बसवण्यांच्या स्मारकाच्या संदर्भात बोललो, पवार साहेबांना निवेदन दिलं. पण मी प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छितो, जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट फॉर्मेशन झालं तर मी जबाबदारीपूर्वक सांगतो की आपल्या सगळ्यांचे प्रश्न आम्ही पवार साहेबांपुढे अतिशय धडाडीने मानू. साहेब हा आमच्या समाजाचा अस्मितेचा आणि अस्तित्वाचा विषय आहे. या विषयाला आपण आधी निकाली काढलं पाहिजे, ही आमची प्रथम भावना आहे, ही आपण मांडणार आहोत. पण काही भाजपचे लोक आहेत ज्यांनी मागच्या 10 वर्षात केवळ वल्गना केलेल्या आहेत, केवळ घोषणा केलेल्या आहेत, कुठलाच न्याय लिंगायत समाजाला दिला नाही. प्रकर्षानं त्या गावामध्ये त्या समाजातल्या लोकांना कुठलाही न्याय या लोकांनी दिलेला नाहीये. त्यामुळे ह्या लोकांना बाजूला सारून एकच लोक वारंवार सत्तेत येत असतील आणि ते जर काम करत नसतील तर त्या लोकांना पण बाजूला सारणं ही मानवी मूल्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की येणारा काळ चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. नांदेडचं वातावरण, देगलूरचं वातावरण लोकशाहीला, संविधानाला, महात्मा बसवण्यांच्या विचाराला पूरक असणारा वातावरण आहे. माझी लिंगायत बांधवांना देखील विनंती आहे, आपण कुठल्या विचाराकडे जातोय. आपल्या महात्मा बसवण्यांचा कुठला विचार होता. खरं तर आपण बहुजन समाजातून येतो. महात्मा बसवण्यांनी माणसाशी माणूस जोडण्याचं काम केलंय. कुठेतरी माणसापासून दूर जाणं किंवा जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस पण जपण्याची भावना महात्मा बसवण्यांनी वृद्धिंगत केलेली आहे. ही सगळी बंधनं तोडून, जातीय द्वेष बाजूला ठेवून, पक्षातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, जे काही लोक चुकीचा विचार आपल्या पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सगळं आपण बाजूला ठेवून महात्मा बसवण्यांची नीतिमूल्य आपल्या जीवनामध्ये आपण सगळेजण अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या विचाराचं महाराष्ट्राचं राजकारण झालं पाहिजे. देगलूर मधल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटेल, महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशा परिस्थितीमध्ये आहे. खेड्यात, पाड्यात, गावात राहणारा माणूस ज्याला कुठलंही राजकारण कळत नाही, ज्याला कुठलाच इतिहास माहित नाही, असे लोक आता फक्त एकच म्हणत आहेत की जे काही महाराष्ट्रात झालंय ते फार चुकीचं झालंय, आपल्याला राजकारणाचं काही कळत नाही, पण खूप चुकीचं झालंय. म्हणजे ते लोक भाजपच्या विचारधारेच्या विरोधात आहेत. ते लोक, भाजपचे जे काही लोक समाजामध्ये विकृत मानसिकता पेरण्याचं काम करत आहेत, समाजाला ग्लानी आणण्याचं काम करत आहेत, केवळ मताच्या राजकारणासाठी समाजाला आणि माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात दिवसागणिक आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्रात दिवसागणिक महिलांवरती अत्याचार होत आहेत, महाराष्ट्रात दिवसागणिक नको तेवढा अनागोंदी माजवण्याचं काम इथली लोक करत असताना मला वाटतं की आपण सगळेजण फुले शाहू आंबेडकरांच्या, महात्मा बसवण्यांच्या विचाराला आपण पुढे जर घेऊन गेलो तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचे चांगले दिवस येणार आहेत, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की लिंगायत समाजातल्या विशेषतः कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण जे महात्मा बसवण्यांच्या विचाराचे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत, जे काही या यात्रेच्या निमित्तानं आम्ही ते समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, या विचारावरती, या प्रश्नावरती तुम्हाला कोणीही बोलताना लोक दिसणार नाहीयेत, कारण त्यांना तुमची मतं पाहिजे, त्यांना तुमच्या प्रश्नांचं काही देणं घेणं नाहीये. त्यामुळे मी या परिसरामध्ये बहुसंख्य गावं ही लिंगायत बहुल गावं आहेत, त्या गावांमध्ये या विषयावरती चिंतन होणं आणि या विषयांवरती लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे. मला वाटतं जो माणूस विधिमंडळामध्ये आपला प्रश्न उपस्थित करेल तोच माणूस विधिमंडळामध्ये पोहोचला पाहिजे. आणि इथं आपली एवढी मेजॉरिटी आहे की जो माणूस लिंगायत विचारधारेचं समर्थन करतो, जो माणूस महात्मा बसवण्यांच्या विचाराला अनुकरण करतो, जो माणूस तो विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, तोच माणूस इथून पुढे गेला पाहिजे. ही भावना आपण सगळ्यांनी ठेवावी. आणि खरं तर पद्मवार सावकार इथं नसताना सुद्धा आमचं 2 दिवसामध्ये यात्रेचं नियोजन झालं, कारण समाजामध्ये एक दूषित वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर मी परवा दिवशी पुण्यावरनं आलो आणि काल आम्ही यात्रा काढलो. प्रतिसाद किती मिळतोय यापेक्षा विचाराचे किती लोक मिळतात आणि त्या लोकांना आपण काय देऊ शकतो, त्या लोकांच्या डोक्यामध्ये आपण एक जर विचार पेरलो तर एक ठिणगी पडेल आणि ते ठिणगी लोकांना एका क्रांतिकारी वळणावरती घेऊन जाईल, ही आमची भावना होती. आणि या निमित्ताने ही भावना आज पूर्ण झाली असं मला वाटतं. आदरणीय संजय धाडे साहेबांनी पण खूप चांगली मेहनत घेतली, आमचे ते सातत्यानं कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांचे देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून
सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर आपण सगळे राजकीय माझ्यापेक्षा वयस्कर आहात. मी केवळ आपल्या कुटुंबातला, आपल्या समाजातला एक तरुण कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांशी हितगुज साधता आलं, याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यापेक्षा लहान कोणी नाही किंवा शिवशरणांपेक्षा महान कोणी नाही. माझी मन साक्षी, आपले चरण साक्षी.